कणकवलीत राणे पुत्र एकमेकांविरोधात, कणकवली महायुतीमध्ये बिघाडी। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय। नितेश राणे आणि निलेश राणे हे बंधू चक्क एकमेकांसमोरच उभे ठाकलेत। नक्की काय राजकारण झालंय कणकवलीत, पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट। कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी कणकवली शहर विकास आघाडी स्थापन करण्यात आली असून याला शिवसेना शिंदे गटानं पाठिंबा दर्शवल्याचं दिसून आलंय। एकंदरीतच राज्यातील शिंदे सेना आणि ठाकरे सेना यांच्यातील संघर्ष पाहता कणकवली नगरपंचायतीमध्ये झालेली ही आगळीवेगळी शहर विकास आघाडी चर्चेचा विषय बनली आहे। युती होण्याची आम्ही वाट बघत होतो, मात्र ती झाली नाही, म्हणून आम्ही शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला। जे घडलं त्याला पालकमंत्री आणि भाजपचे स्थानिक पुढारी जबाबदार असल्याचं राजन तेली यांनी सांगितलंय। बघा, आम्ही कालपर्यंत युती होईल अशा अपेक्षित आम्ही होतो, परंतु कुठल्याही प्रकारचा निर्णय भारतीय जनता पक्षाकडून आला नाही आणि म्हणून मग काल उदय सामंत असतील, निलेश राणे असतील, या सगळ्यांच्या विचाराने मग आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला की आता आपण स्वतंत्र लढायचं आहे आणि मग इथे कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी त्यांना मदत करायची आहे, असा कालच निर्णय, रात्री उशिरा तो निर्णय झाला। एक प्रश्न असा आहे की तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या की इथे कोणी पक्षाची पादत्राणं घेऊन आलेलं नाही। सगळ्यांनी शहर विकास आघाडी म्हणून सगळे एकत्र झालेले आहेत आणि त्याच्यात कोणी पक्षभेद सगळे विसरून त्या ठिकाणी आलेले आहेत। आता तसं असतं तर त्यांनी आपल्या उबाटाच्या चिन्हावर भरलं असतं, आम्ही शिंदेसाहेबांनी धनुष्यबाणावर भरलं असतं, काँग्रेसने मग काँग्रेस आपल्या हात या निशाणीवर भरलं असतं। याच्यात पक्षाचा विषय नाही, गावाच्या विकासाची आघाडी आणि या माध्यमातून विकास साधावा। आतापर्यंत जो काही इथे काही गोंधळ घातलेला आहे, जी काय दादागिरी आहे, ही दादागिरी थांबवावी याच उद्देशाने आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्यांना मदत करा। बघा, स्थानिक स्तरावर सगळ्यांनी निर्णय घ्यावे, तसं प्रत्येकाच्या पार्टीने प्रदेशवरून तशा प्रकारचे निर्णय झालेले आहेत। आम्ही युती व्हावी या अपेक्षेचेच होतो। आपण जर आता बघितलं तर हा निर्णय त्यांनी जाहीर पहिला केला आणि शेवटपर्यंत आता आज मितीपर्यंत त्यांनी कुठली युतीची बोलणी केलेली नाही, तर आमचा त्याच्यात काय प्रश्नच नाही आहे। आम्ही तयारच होतो। हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे किंवा मग पालकमंत्र्यांनी केलं असेल, आम्हाला माहिती नाही। पालकमंत्र्यांनी बोलवल्यानंतर आमची टीम, संजय आंग्रे असतील, आमची सगळी टीम त्यांना भेटायला गेलेली होती। आम्ही आमचा प्रस्ताव दिलेला होता, पण त्या प्रस्तावाला प्रतिसाद आज मितीपर्यंत त्या ठिकाणी आलेला नाही आणि म्हणूनच आम्हाला हा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला। आम्ही युतीसाठी सकारात्मक होतो। काही लोकांना आमच्यासोबत युती करायची नव्हती, ती नाही झाली आणि काहींना करायची आहे, त्यांच्यासोबत होणार, असं निलेश राणेंनी ठणकावून सांगितल्यानं कणकवलीतलं राजकीय वातावरण तापलं आहे। आम्ही युतीसाठी प्रयत्न केले। तुम्हाला परत परत सांगतो, सर्वात पुढे शिवसेना होती युती व्हावी म्हणून। आमच्याबरोबर काही लोकांना युती करायची नव्हती, नाही झाली, काही लोकांना करायची आहे, होणार। बघा, आम्ही सन्माननीय खासदार राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली युती व्हावी म्हणून प्रयत्न केले। राणेसाहेबांसाठी आम्ही थांबलो इतका वेळ आणि मग साहेबांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या म्हणून आता आम्ही मैदानात उतरलेलो आहे। पण हे सगळं सन्माननीय राणेसाहेबांना सांगून करतोय, त्यांच्या आशीर्वादाने करतोय आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली। आम्हाला जसं राणेसाहेब सांगतील तसं आम्ही करू। आता आम्हाला जे सांगण्यात आलं म्हणून आम्ही हे पाऊल उचललं, राणेसाहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे। तशी काय शक्यता होईल असं मला वाटत नाही। पुढचं पुढे बघू, कशाला बघू, आमची ताकद मोठी आहे आणि जे आमच्या ह्या फॉर्म्युल्यावर चर्चा करतायत, आमच्या अस्तित्वाची चर्चा करतायत, त्यांनी आमचे फटाके आणि आमचा गुलाल बघण्यासाठी त्यांनी तयारी करावी 3 तारखेला। म्हणून माझं काय, कोणी काय म्हणावं त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही। माझं थेट लक्ष हे मालवणच्या विकासावर आहे, जिल्ह्याच्या विकासावर आहे। आम्ही राजकीय पादत्राणं बाजूला ठेवून शहर विकास आघाडी हा सक्षम पर्याय सत्ताधाऱ्यांना दिलाय। सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी आणि आमची मतं विभागू नये यासाठी आम्ही शहर विकास आघाडी म्हणून एकत्र आलोय। सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेचा कौल असून येत्या 3 तारखेला तो दिसेल। या ठिकाणी कुठलाही पक्ष राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून आम्ही सगळे एक शहर विकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय हा त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना दिलेला आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जनतेचा त्या ठिकाणी कौल आहे। हा कौल आपल्याला त्या ठिकाणी 3 तारखेला त्या ठिकाणी दिसेल आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही सगळी आघाडी करत असताना त्या ठिकाणी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचं काम
सगळ्याच त्या ठिकाणी नेत्यांनी केलं आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण सगळी शहर विकास आघाडी या ठिकाणी शक्य झालेली आहे. भाई, आपण ही जी आघाडी केला ती आघाडी करत असताना आपल्या पक्षश्रेष्ठीने विश्वास घेतलाय का? खरं तर याबाबतचे चर्चा निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणूनच ही शहर विकास आघाडी त्या ठिकाणी हा निर्णय झालेला आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या अनेक आघाड्या सातत्यानं सगळ्या निवडणुकांना होत असतात, त्यामुळे हे काही नवीन नाही. कुठंतरी सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधी पक्षाच्या मतांची विभागणी त्या ठिकाणी होता कामा नये. सगळे त्या ठिकाणी एकसंघपणे या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि म्हणून हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना शह देण्यासाठी शहर विकास आघाडी आणि शिंदेची शिवसेना एकत्र आल्याची चर्चा सुरू आहे. एकंदरीतच भाजपच्या नितेश राणेंना रोखण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आल्याचं दिसून आलंय आणि त्यामुळे राणे बंधूही एकमेकांसमोर आल्याचं स्पष्ट झालंय.